करोनामुळे 3 वर्ष बंद होती गाडी. मारल्या फायनल आणि तो स्वतःला सम्राट मानायला लागले. आता परत सम्राटचा घबराट आलेला आहे. हो. जुना सेट लावला. बैल काल जरा डाऊन होता मोठा सोन्या. न अनुभव असता आलोय, कुठे नंबर मारलेला नाही तरी मी बाहेर गावी आलोय. लोक आपल्या मैदानात शाणे बनतात, नंतर दुसऱ्या मैदानात जातात. मी दुसऱ्या मैदानात शाणा बनतो. ओके, चालेल चालेल चालेल. शुक्रिया चाचा. हे नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी तुमचा कल्पगुजी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. तर आज आहेत बैलगाडी शर्यत नांदगावला आणि आज आहे तारीख 24. तर आज बघायला फुल मजा आहे, कारण आज घोडागाडीच्या पण शर्यत आहेत आणि बैलगाडीच्या पण शर्यत आहेत. तुम्ही अशात माझ्यासोबत बनत राहा. आणि मी आता आलेलो फायनल रेषेजवळ आणि तिथनं बघायला फुल मजा येईल. तर आता आपण थोडे बघू खाली जाऊन कुठल्या कुठल्या गाड्या आल्या आहेत आणि कुठल्या कुठल्या नाही. आता जाऊया आणि तिकडे बघूया. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात घोडागाडी सुटणार आहे आणि आपण आता बघायला खाली आलोय, म्हणजे फायनल रेषेजवळ. आणि आता थोड्याच वेळात सुटेल घोडागाडी. आता काही घोडागाडी सुटलेल्या आहेत.
मित्रांनो पहिल्याच फायनल गटामध्ये अमोलचा नंबर आला. बघू शकतात पब्लिक किती आहे. मित्रांनो आपल्या इथे सुशांताची गाडी आणि इथे प्रसन्न काका आहेत आपले. तर ही कातलपाडीची गाडी आहे. आणि काका आज काय सांगणार, आज कसं भेटलो? आज मी मागूनच फिरलो. हा माझा नवीनच बैल आता तुटला, मी पहिल्यांदा फायनलमध्ये आहे. पण चांगला धावला. चांगलं झालं. हा थोडा त्याला म्हणजे साईडवर निघून पळण्याचा समजत नाही, पण तरी पण मस्त नंबर आला. कारण तो दादाने गेल्या वेळी मला बोललेला की आमचा जुना बैल आहे तो कशा प्रकारे दरवेळी नंबर काढतच असतो. आणि अनुभव होता. हा नवीनच बैल होता आणि नवीनच शर्यत होती या बैलाची. हो नक्कीच. तुम्हाला आवडली ती शर्यत? हो मग आवडणारच ना, गुलालाच आहे ना. तर बैलांची नावं सांगा. तो सरजा आपला जुना आणि हा नवीन आता नाग्या. तो सरजा कुठल्या गाड्यात असतो? त्या साईडला त्या साईडला डावीला. डावीला नाही, तो डावीला आणि हा उजवीला. तर हा नवीन बैल उजवीला असतो. आणि बैलाचा हा कर्नाटकी बैल आहे ना? दोन्ही पण. हा आता कर्नाटक. हो हो. तर असं सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काका. थँक्यू. धन्यवाद काका. ओके बाय. आता ही आपल्या अमोलदादाची आणि आशुदाची गाडी आहे आणि सगळे पार्टी मित्र परिवार आहे. आणि आपल्याला दादा आपला अभिय दादा भेटलेला आहे. तर अभि दादा आज काय बोलशील गाडीबद्दल? गाडी आज जुना सेट लावला. बैल काल जरा डाऊन होता मोठा सोन्या, तरी पण दुसरा आता सकाळी निर्णय घेतला होता दुसरा बैल लावण्याचा. पण तो सोडायचा, त्याला जुना सेट जोडण्याची सगळ्यांची इच्छा होती, न जुना सेट लावला. तर हा बैलाचा शंकर आहे ना? नाही, हा शंकराच्या गाड्यात त्या दिवशी काशीला हाकलला तो. बारीक छोटा सोन्या आहे तो. छोटा सोन्या. हा गेल्या वर्षी जुना सेट आहे. जुना सेट आहे. आज कसं वाटलं? आज गेली गाडी जाताना पण जोरात गेली, टर्न लावून पहिली गेली. आणि जाताना पहिलाच होता म्हणजे बघायला गेलो तर. हां मस्त गाडी पण मस्त. हो, टर्न पण एकदम युटर्न मारला गेला. पाणी पण थोडं वरती आलं, थोडा त्रास होत होता ड्रायव्हिंग करताना. पण गाडी कायम गाडी पुढेच राहिली. सर धन्यवाद, खूप धन्यवाद. आता आज मोठ्या सोन्याने खूप मला चांगली साथ दिली. डेअरिंग करून तो पहिला टर्नावर जाऊन पहिला टर्न तोच आजारी होता कालपासून. सहकार्य केल्याबद्दल आणि अभिनंदन तुझा. खूप खूप अभिनंदन. येऊ दादा. आपण अलिबागच्या इक्बाल चाचांच्या इथे गाडी जाऊ लागलेलो आहे. तर आज यावर्षी तुमची पहिलीच गाडी हाकलली ना? यावर्षी पहिलीच गाडी हाकलली. आणि करोनामुळे 3 वर्ष बंद होती गाडी. त्याच्यामुळं लोकांनी फायनली एक मारल्या फायनल आणि तो स्वतःला सम्राट मानायला लागले. आता परत सम्राटचा घबराट आलेला आहे. हो, कारण तुमची गाडी बरोबर आलेली इक्बाल बाबा. आणि तुमची त्याच्या गाडी बघायला गेले तर तुम्ही एका इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलेला जेव्हा तुमच्याकडे वेळ होता तेव्हा. आणि आपल्याला तुम्ही बैलांची नावं सांगशील चाचा? हो, छबे आणि गजा. छबे आणि गजा. तुम्ही पाठी बघू शकता, चाचांच्या पाठी छबे आणि गजा आहे बैल. आणि गाडी जॉकी कोण होता गाडी हाकलणारा? माझा मुलगा बदरुद्दीन अनवारे. हा, तर कसा वाटलं तुम्हाला 2 नंबर आला तर? मला 1 नंबर सारखा आनंद वाटलेला. 1 नंबर. आणि मला आता माहिती आहे माझी काल आणि माझी वेळ ही 1 नंबरवरच धावणार. हो, आणि त्याने आज धावून दाखवलं. थोड्या फरकासाठी गेलं तर शुक्रिया चाचा, मी तुमचा मनापासून शुक्रिया करीन. कारण तुम्ही एवढा आमच्या इथे नांदगाव बंदरामध्ये आणली अलिबागची गाडी. आणि न अनुभव असता आलोय. कुठे नंबर मारलेला नाही तरी मी बाहेर गावी आलोय. लोक आपल्या मैदानात शाने बनतात, नंतर दुसऱ्या मैदानात जातात. मी दुसऱ्या मैदानात शाना बनतो. हा, ओके, चालेल. शुक्रिया चाचा. येऊ, धन्यवाद. चला, अभिनंदन. तर मित्रांनो आपल्या ही आता स्वप्नील दादाची गाडी आहे आणि इथे स्वप्नील दादाचे मित्र परिवार आहेत सगळे. एकदा हाय करा मित्र परिवार आपले. सगळे भाऊ आहेत. स्वप्नील दादाचे सगळे भावच आहेत. इथे हाय करा एकदा. तर दादा आज आपला दादा हाकलत होतात स्वप्नील दादाची गाडी. आशिष दादा. तर आशिष दादा आज काय अनुभव सांगशील? बंदर पण माझा सेमीफायनल मध्ये फर्स्ट टाइम बसलो आणि फर्स्ट टाइम हा बैलच आपण नवीन घेतलेला कर्नाटकवरनं. गाडी चांगली धावली. आणि गाडी रव गाडीचे कसे दोन्ही साईडने रव उडालेले आहेत, तरी पण गाडी आपली धावली चांगली. बघा गाईस किती, तरी पण मित्रांनो बघू शकतो रवे दोन्ही साईडचे रवे, दोन्ही साईडून उडालेत रव. दोन्ही साईडून रवे उडवून सुद्धा दादा गाडी उडी चांगल्या प्रकारे गाडी. आणि बैल हाच बैल मी मगाशी बोललो नवीनच बैल. हा नवीनच पहिलाच बंदर त्याचा. बैलांचं नाव काय दादा? हा छोटा औषा आणि हा मोठा औषा. तर ही आपली स्वप्नील दादाची गाडी आहे. आणि दादा आज काय बोलशील, आज कसा वाटलं? आज मला खूप आनंद झाला. पहिल्यांदा सेमीफायनल मध्ये बसलो आणि गुलालात आलो, जाम आनंद वाटतो. आज गुलाल उडाला. खूप अभिनंदन तुझा. 2 नंबर आला तर सेमीफायनल मध्ये. थँक्यू. असंच भेटत राहू आपण. थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो आता आपल्याला दादाच्या गाडीजवळ राजन दादाची गाडी आणि ही मजगावची गाडी आहे, कापूर काकांची गाडी आहे. आणि आज हे सगळे त्यांचे मित्र परिवार आहे. एकदा हाय करा मित्र परिवार. हा, तर दादा आज काय बोलशील? आज गाडी कुठल्या क्रमांकामध्ये, कुठल्या गटात? आज प्री क्वार्टरला गाडी आली. बैल चांगली चालले. मी पहिला गट हाकलून थकलो होतो, तरी पण बैलांनी चांगली साथ दिली माझ्या. आणि आपल्या नांदगाव बंदरामध्ये हायेस्ट ग्राउंड त्यावेळी गाजवला. आज पहिलं प्रथमच हाकाली सुरुवातीला त्याला.
बैलांची नावं काय दादा? राणे आणि मान्या. राणे आणि मान्या. हा, तर आज काय बोलशील दादा? मजा आली तुला आज गाडी? मजा वाटली आज. मजा वाटली. तर आज खूप खूप अभिनंदन तुझा आणि नमस्कार दादा, कारण ह्यावेळी तू मस्तपैकी बाजी मारलीस. हो. चला आता भेटत राहू. धन्यवाद दादा. ओके.